करके मुझको अपना लेना। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींच्या चरणाचं पूजन श्री ममराज भाऊ यांच्या हस्ते होतंय। गुरुदेव कृपा करके मुझको अपना लेना। कैलास भाऊ चव्हाण आजच्या पंक्तीच्या त्यांनी व्यासपीठाकडे त्यांच्या हस्ते बाबाजींचा पूजन संपन्न होईल। स्वामीजींचं पूजन श्री ममराज भाऊ यांच्या हस्ते होतंय। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। कैलास भाऊ चव्हाण आजच्या पंक्तीच्या अन्नदाते यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन संपन्न होईल। कैलास भाऊ चव्हाण आजच्या पंक्तीच्या अन्नदाते बाबाजींचं पूजन संपन्न झालंय। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। हरिभक्त परायण धर्माचार्य समाज प्रबोधनकर आमचे दत्त महाराज वैद्य आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या पवित्र पावन न्यायडोंगरी या भूमीत सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्याच्या पर्वकालावर प्रतिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यामध्ये गेली 13-14 वर्षापासून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, मला आठवतं पहिल्या वर्षी त्या भागात तांड्यावर सप्ताह झाला होता। तेव्हापासून तर आजपर्यंत जे पुंडलिकाचं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं नातं आहे तसं आहे, तसं या तांड्याचं आणि शिवगिरी बाबांचं नातं आहे तसं आहे। कारण इतके दिवस वास्तविक आता ह्या वर्षी 2027 चा कुंभ असल्या कारणानं सगळ्यांना परिचित आहे, ममराज भाऊंनाही परिचित आहे। 2027 चा नाशिक त्र्यंबकेश्वर महाकुंभ राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या नात्यानं पण, आणि त्या कुंभाची जी काही 10-11 साधूंची समिती असते त्यामध्ये महाराष्ट्रातील आपले बाबाजीच त्या समितीवर आहे आणि त्यांना ते नियोजन असतं। वास्तविक
या वर्षी एकही कथा करायची नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलं होतं, पण सगळ्यांचा आग्रह, बाकीच्यांना 2 दिवस, कोणाला 3 दिवस, पण ममराज भाऊ आणि न्याय डोंगरीला त्यांनी इतक्या त्यांच्या भक्तीला न्याय दिला का त्यांना भरभरून 5 दिवस दिले. वास्तविक आजही तब्येत ठीक नव्हती. सकाळी आमची भेट झाली, आवाजात लगेच कळत होतं. माझी एक विनंती राहील ममराज भाऊला का उद्यापासून थोडीशी कथा आपण लवकर सुरू करू 8 वाजता, कारण निफाड सहकारी साखर कारखान्यावर नर्मदेश्वराचा आज पहिला श्रावणाचा दिवस. आजपासून महिनाभर 4ही प्रहरामध्ये अभिषेक होणार आहे आणि 4ही प्रहरामध्ये आता 1 प्रहर तर इकडे जाईल किंवा 2 प्रहर इकडे जातील, पण पहाटे 4च्या प्रहरसाठी बाबाजींना त्या अभिषेकाला जायचं आहे. मग इथून जर 11, 11:30, 12ला निघाले तर 2ला तिथं पोहोचणार. 2 ते 4 आराम होईल न होईल. मग आपण ही ते जर आपल्यासाठी 120, 130 किलोमीटर जर येऊ शकतात तर आपण फक्त 1 तास इथं लवकर येत जा. 9 ते 11 करण्यापेक्षा आपण 8 ते 10 कथा करू. चालेल ना बाबाजी? म्हणजे काय होईल, थोडी हरिपाठ लवकर घ्या. हरिपाठ लवकर घेतला तर पंगतही होईल. पंगत झाली 7, 7:30ला हनुमान चालीसा होईल, 8 वाजता बाबाजी येतील आणि 10 पर्यंत आपण तो आनंद घेऊ. एकच सांगेल, सर्व मिळतं पण संत मिळत नाही. आणि या परिसराला ममराज भाऊच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून, त्यावेळेसचा काळ 14 वर्षापूर्वीचा देवा भाऊंना माहिती आहे, मला माहिती आहे. आणि आज आमचे शिंदीचेही भक्त मंडळ आलेलं आहे. शिंदीलाही कथा झाल्या, इथंही कथा झाल्या. त्या काळात आपल्याला शिवगिरी बाबा लगेच, पण आता शिवगिरी बाबांना भेटायचं म्हणल्यावर काय होतं, किती फोन केले, आम्ही जवळ राहतो, आम्हाला सांगता येत नाही ते आज कुठे आहे. का, कशामुळं? कारण सगळं मिळतं. ज्या वेळेस रामायणामध्ये 1 दिवस वनवास संपून राम, लक्ष्मण, सीता सगळे अयोध्येत आले आणि साहजिकच 14 वर्ष वनात राहिल्यानंतर सीता मातेला वाटलं की माझ्यासाठी लंकेत आले, माझ्यासाठी रावणाला मारलं. तिने सहज म्हणे, का हो तुम्ही एवढं माझ्यासाठी केलं? सांगितलं तुझ्यासाठी झालं हे ठीक आहे, पण तू म्हणून नाही. माझ्या सूर्यवंशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी मी हे केलं. तसं हे धर्म कार्य आपल्या सर्वांसाठी आहे, ठीक आहे, पण हे धर्म कार्य जर कोणासाठी असेल, ही धावपळ कोणासाठी असेल तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन बाबांच्या कार्यासाठी. आणि मग सीतेनं विचारलं, बरं ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, पण तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? आता काही गरज नव्हती विचारायची, म्हणजे माझं प्रेम सगळ्यात जास्त तुझ्यावर आहे. विषय संपला होता. पण तरी पुढे विचारलं, माझ्यापेक्षा जास्त प्रेम कोणावर आहे? म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझं भरतावर आहे. म्हणजे भरतापेक्षा जास्त प्रेम कोणावर आहे? म्हणजे भरतापेक्षा जास्त प्रेम माझं माझ्या वचनावर आहे. आणि मग सांगितलं, तुमच्या वचनापेक्षा जास्त प्रेम कोणावर आहे? एकच सांगितलं, माझं माझ्या वचनापेक्षा, तुझ्यापेक्षा, भरतापेक्षा माझं सगळ्यात जास्त प्रेम असेल तर संतांवर आहे. आणि अशा संतांची पालखी आपल्या भूमीत आहे आणि अशी संत आपल्या भूमीत आहे. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण सर्व आलात. एकच करा, जसं वर्षातून एकदा दिवाळी येते, वर्षातून एकदा रक्षाबंधन येते, तसं वर्षातून हा अखंड हरिनाम सप्ताह येतो. या सप्त्याच्या माध्यमातून आपण काय करतो तर आपण आपल्या गुरुदेवांना, आपल्या आपल्या गुरूंच्या कार्याला, गुरुदेवांना डोळे भरून पाहतो आणि गुरुदेवांचं कार्य 5 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये अंतःकरणात साठवतो. आणि हे एकदा साठवलं, याच्यानंतर तुमचा जो ऊस तोडायचा प्रवास असतो त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांभाळायला तुमचे गुरुदेव तुमच्यासाठी येतात. ही ताकद जनार्दन स्वामींची आहे, ही ताकद जनार्दन स्वामींच्या कार्याची आहे. म्हणून मी आपला वेळ घेत नाही, कारण बाबाजींना खूप दूर जायचं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांना की आपल्या सुमधुर वाणीतून दरवर्षी जे अमृतपान तुम्ही आम्हाला करतात तेच अमृतपान, तीच शिव महापुराण कथा. कारण अखंड हरिनाम सप्ताह इथं मंत्र रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मंत्र भगवान विष्णूचा आहे. पण भगवान विष्णूला सुद्धा, म्हणजे राम जपे सदा शिव, भगवान विष्णूला जे आवडतं शिवाचं ते चरित्र आजपासून इथं सुरू होणार आहे. सर्वांनी
दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. स्वामीजींच्या पवित्र पावनवाणीला आता प्रारंभ होईल. जय जनार्दन, जय जनार्दन. ओम नमो जी शिवाय. नमो तुझ महादेवा. नमो तुझ जनार्दना. करोनी उपकार जीवा. अवतार धरिला. अवतार धरिला. अवतार धरिला. अवतार धरिला. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. नमो तुझे महादेवा. नमो तुझे महादेवा. करुणी उपकार जीवा. अवतार धरिला. अवतार धरिला. अवतार धरिला. बैसुनिया दृढवासनी. बैसुनिया दृढवासनी. नाम जपे निशिदिनी. नाम जपे निशिदिनी. दया चावणी शोभिते. महादेवा. महादेवा. नमो महादेवा. अवतार धरुणी साचा. अवतार धरुणी साचा. उद्धार केला जडजीवाचा. उद्धार केला जडजीवाचा. एक जनार्दनी नाथा. वाढविला महिमा. वाढविला महिमा. वाढविला महिमा. वाढविला महिमा. वाढविला शिवराम. शिवराम महिमा. वाढविला महिमा. वाढविला. श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा. निर्विघ्नं कुरु मे देवा. सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं
गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहरी तुझ विन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वते नमः। श्रीगुरुभ्यो गुरुपादुकेभ्यो नमः। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेवा दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज नवसंत सनातन धर्मोचन रामचंद्र की कुंडलिका वरदे माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु पिनाकेश्वर भगवान सेवालाल महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिट आपण भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। अमरनाथ गंगे। हर हर महादेव काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सर्वांनी थाळी सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। मौनगिर स्वामी जनार्दन। मौनगिर स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी 2 मिनिट जागेवर उभं राहायचं। मस्त आनंद घ्यायचा सगळ्या। हात वर मस्त
टाळी पाणी वाजवायची आणि जागेवर अशी पावले घ्यायची ना. आपल्याला वाटलं पाहिजे की भोलेनाथ बाबांच्या दरबारात, भगवान शंकराच्या दरबारात, मारुतीरायाच्या दरबारात भगवान या ठिकाणी आपले विष्णू भगवान तर शयन करत आहे, आई सेवा करते आहे. अशा महान सेवाधारी सर्वांच्या या वतीनं आपण खूप मोठा आनंद घेणार आहोत. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जय भोले, एक रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. बाबा, जय बाबाजी, जय जनार्दन. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जय भोले. राम कृष्ण हरि 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 राम. जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय, ओम जनार्दनाय, बोलो ओम जनार्दनाय, ओम जनार्दनाय,
भोले की जय 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 शंभो की जय जय भोले की जय शंभो की जय भोले की जय जय शंभो की जय जय भोले की जय शंभो की जय पार्वती पते शंभो की जय जय पार्वती पते शंभो की जय पार्वती पते भोले की जय जय पार्वती पते भोले की जय शंभो की शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र न्यायडोंगरी नगरीमध्ये वृंदावन नगर सद्गुरु जनार्दन स्वामींचा आवडता सेवाधार अतिशय बाबाजींच्या जिव्हाळ्याचे प्रेमाचे हे सर्व तांड्यामधील शिवेधारी, कारण बाबाजीला फार तुमची आवड होती. बाबाजीने तुमच्याकडे पाहिलं का हृदय भरून जायचे. बाबाजी म्हणायचे आले आपले तांड्यातले लोक आले बर का. बाबाजी म्हणायचे भो सगळे दरवाजे उघडून द्या त्यांच्यासाठी. एवढं प्रेम, एवढी निष्ठा, एवढी भक्ती तांड्यावाल्यांनी दिलेली आहे. त्याचं स्मरण, त्याचं कधी विस्मरण आम्ही होऊ दिलं नाही. त्याचं आमच्याकडे हजारो लोक कार्यक्रम घ्यायला येतात. बाबाजी काही करा, 5-5 वर्षे 6-6 वर्ष म्हणतात की नंबर लागून गेले, तरीही आम्ही त्यांना नाही म्हणतो. परंतु तांड्यातल्यासाठी आपल्या ह्या वृंदावन नगरमध्ये आणि आपल्या भक्तीला पाहून आम्ही पहिला जो काही श्रावण सोमवारला पहिला दिवस आहे तो तुमच्यासाठी कायमचा लिहून ठेवला. कारण बाबाजी या ठिकाणी आलेले आहे, जनार्दन स्वामी या ठिकाणी आलेले आहे. त्याची ती स्मृती, ती चरण स्पर्श बाबाजींचा झालेला, ते ओलावा, तो अनुभव, तो अनुभूती पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी तुम्ही येतात आणि आम्ही येतो. कारण का या भक्तांचे भाग्य जनार्दन स्वामी गुरु भेटले. या भक्तांचे भाग्य उजळले. जनार्दन स्वामी गुरु भेटले. हो
मूर्ती या भक्ताचे भाग्य उजळले जनार्दन स्वामी गुरु भेटले या भक्ताचे भाग्य उजळले जनार्दन स्वामी गुरु भेटले. या पवित्र जवळजवळ आपण किती वर्ष झाले देवा आपल्या सत्याला? 14-15 वर्ष. आम्ही नाही म्हणत नाही, तुम्ही बी काही हा आनंद घेण्यासाठी आम्हाला बघा, खूप गर्दीपेक्षा आम्हाला दर्दी फार आवडतात. खूप गर्दी करायची, आम्ही जवळजवळ 20,000 लोकातही बसत राहतो आणि कधी कधी प्रेमाच्या अंतकरणातून भक्ती करणाऱ्या 20 लोकातही तेवढाच आनंद आम्हाला भेटतो. एक लक्षात राहा. कारण ज्यावेळेस आपण आलो ममराज भाऊंनी तिथं एकदम सुंदर कुटिया बनवली. नंतर त्यांना म्हणलं आम्हाला इथं भगवान शंकर पाहिजे, मंदिराशिवाय मजा नाही. त्यांनी लगेच मंदिरही बांधून दिलं. असं नाही की ममराज भाऊची ममता आम्हाला इकडे ओढून आणते, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमच्या अंतकरणातला भाव बाबाजींवर असलेला तो ओढून आणतो आम्हाला. तुमची भक्ती एवढी आहे. काल आमची म्हणजे धावपळ झाली, खूप धावपळ झाली आणि थोडे ते म्हणलं कधीच तब्येत बिघडत नाही, पण काल लगेच थोडंसं एकदम हे झालं. म्हटलं आता काही कार्यक्रमाचं काय होतं, परंतु आज दत्त महाराजांनी ते आले. म्हणलं महाराज काय? म्हणलं आता आज फार तब्येत ही झाली. परंतु इथं आल्यानंतर ते सगळे तब्येत हे केलं, सगळंच गेलं. ही शक्ती आहे बाबाजींची. अरे बाबांनो, बाबाजींचं तुम्हाला जर सांगायला गेलं तर डोळ्याचे पार न फिटायला, आणि सांगणार आहे, सांगून जाणारच आहे. तुमच्या अंतकरणातली जी काही एक भाव आणि भक्तीची जी चिंगारी आहे ती कधीच विसरणार नाही. कारण तो ध्वज पताका अखंड भारतामध्ये आपल्याला इथून याच्या वाटी जातो. कशा वाटी? भजनशा वाटी. अखंड भारत पाहतोय. आज तुम्ही इथे एवढे बसले, पण तिकडे लाखो लोक, 40 लाख लोक याच्यातून पाहतात. किती लोक पाहतात? आज ह्या कॅमेऱ्यातून 40 लाख लोक बघताय. म्हणून आज आमचे या ठिकाणी दत्त महाराज उपस्थित राहिले. पहिल्याच दिवसापासून त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. ईश्वर महाराज, आमचे शंकर, भोले बाबा, दीपक आणि विठ्ठल, चंदू आणि आमचे आता कुट्यावरती इथल्या आपल्या आश्रममध्ये जगदीशानंद महाराज सेवा करणार आहे, राहणार आहे. खूप चांगले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. गोरख महाराज आहे. भाविक भक्तगण, माता भगिनी, गोड असं साऊंड सिस्टीम आपण ते सगळेच या ठिकाणी देवा बाबा सगळेच बसलेले आहे. आपण सर्वांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करून शिव महा आणि पुराण 18 पुराणामध्ये आहे. सगळे श्रृंगार आहे, परंतु कपाळाला जर टिलक नसेल तर महत्व नाही. जसं सगळे महापुराण आहे, परंतु जर शिव महापुराण नसेल तर आनंदाने लक्षात राहू दे. म्हणून ही टिलक आहे. कपाळाचा टिळक म्हणजे शिव महापुराण कथा आहे. तो आपल्याला श्रवण करत असताना एवढा आनंद प्रदान करणार आहे. श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बोलवतात, विशेष असा आनंद देऊन जाणार आहे. ही कथा 5 दिवस आहे. आपले पंचप्राण जसं महत्वाचं असतो, परंतु या कथेमधून जर तुम्ही 10 इंद्रियाची करुणिया भोळी, 10 इंद्रियाची करुणिया भोळी, शिवनामाची बाज विटाळी, शिवनामाची बाज विटाळी, अहोरात्र हिता अमुचे गौडगिरी गुरुराज, गौडगिरी गुरुराज, अमुचे गौडगिरी गुरुराज. शिवनामाची टाळी ही टाळी वाजलीच पाहिजे.
काय हा जो आवाज ज्यावेळेस निघतो, राम कृष्ण हरी आपण म्हणतो, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणतो. कधी कधी आपण पांडुरंगाचं नाव घेतो, विठ्ठल 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 करतो. कधी राम 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 आपण मुखातून म्हणतो, आणि अचानक आलं तर जय श्रीराम म्हणतो. बरोबर आहे का नाही? हा आवाज ज्यावेळेस निघतो, तो जो आवाज दोन्ही टाळ्यांच्या मध्ये आदळतो. पुढं इथून जो आवाज निघतो इथं आदळतो. आणि एखाद्याची अभाग्याची रेषा असेल, त्या आवाजानं असा आवाज ज्यावेळेस हवेचा इथं येतो, हा आवाज इथं येतो, आदळला जाते, त्यावेळेस आपली भाग्याची रेषा खुलते. लक्षात राहू. म्हणून टाळी वाजवायची. ही टाळी वाजलीच पाहिजे. हा आवाज आणि ही टाळी अतिशय महत्वाची आहे. काय सांगा तुम्हाला, एकदा भगवान श्रीकृष्ण, तुम्हाला माहिती द्वारकाधीश, आणि मित्र मात्र गरीब. मित्राला एका टायमाचं काय नाव त्याचं आलं, सुदामा. खूप गरीब. लेकर आईकडे पाहत, आई देणं ग मला खायला, भूक लागली. थांब बाबा गेलेले आणखी. आई दुपार झाली ना ग, थांब बाबा येणार असतं, वाट बघ थोडस. आई संध्याकाळ झाली ना ग, 8 वाजले ना, थांब बाळा येतील ना बाबा येतील, थांब. आईनं असं डोक्यावरून हात फिरवावं, पोटावरून हात फिरवावं, थोडस पाणी ग्लास मध्ये घ्यावं, त्या बाळावं पाणी. आई आज पाणी पिऊनच झोपायचं. हो, पाणी पिऊनच झोपावं लागतं. डोळ्यात पाणी आईच्या आहे, डोळ्यात पाणी लेकराच्या आहे. आणि बाबा रात्रीचे सुदामा महाराज येतात. सुदामा ज्यावेळेस येतात, रात्रीचे 11 वाजलेले असतात. मग रात्री 12 वाजता आई म्हणते, बाळा लेकर तर झोपले, पण तुम्ही एक काम करा ना, तुमचा मित्र द्वारकाधीश आहे, जा ना त्याच्या दारात. मी त्याच्या दारात नाही जाणार. अरे बाळा फक्त भेटायला तर जा, नका मागायला जाऊ. कमीत कमी भेटायला जा. आणि भेटायला जायला काय हरकत आहे? तुम्ही नका तुमची गरिबी सांगू, परंतु तुम्ही जायला काय हरकत आहे? देवाच्या दारात जायला हरकत काय? नका तुम्ही तुमचं काही सांगू, घरातलं काय चाललं, लेकर उपाशी आहे का काय नाही. म्हणते ना उद्या सकाळी तयारी कर. किती गोड कथा आहे. परंतु देवाकडं आणि संताकडे जाताना खाली हाताने जाऊ नये. बरोबर आहे? कधीच जायचं, काहीतरी घेऊन जायचं. आता आमच्याकडे येताना बाबा फलारी म्हणून लोक काय करतात माहिती, केळी घेऊन येते, सफरचंद घेऊन येतात, खूप घेऊन येतात. आता बाबा काय एवढं खाणार आहे? बाबाला कधी वाटेल असं होत. परंतु खाली हाताने न गेल्यामुळं सुदामानं सांगितलं, अगं तो द्वारकाधीश आहे, भेटायला जायचं आहे त्याच्याकडं, काहीतरी द्यावं लागल. जवळच्या घराजवळ गेली, काय पोहे म्हणा तांदूळ म्हणा ती घेऊन आली आणि एका गठडीत बांधून दिली. जा. ज्यावेळेस निघाले असं सांगतात की काय चिंतन आहे, माणसाला कळत नाही खरंच. जो जो पाऊल आपण देवाकडे चालतो. पांडुरंगाची वारी झाली, आता पंढरीची वारी झाली. प्रत्येक जण कुठं चालले होते? पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन चालले होते. भगवंताच्या दर्शनाची आस अंतकरणात एवढी होती. आणि माझी आस आस हे जीवावी माझी Oh
चुकू द्यायची. आम्ही जशी तुमची काही 14 वर्षापासून वारी चुकू दिली नाही. लक्षात राहू दे. सुरुवातीला आलो आम्ही, अक्षरशः तिथं बसलो. बरं, बसल्यानंतर पहिलेच आमचा प्रसंग होता. स्टेजही तुम्हाला माहिती होतं कसं होतं. इकडून बकर वाढलेले, इकडून गाई वाढलेल्या, मध्ये बाबा बसेल होते. लय गोड होत. आणि अशा प्रसंगात जायलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्या काळात जे भारताचे महामंत्री आहे, ज्यांच्या हातात पूर्ण कुंभमेळा आहे, असे संरक्षक हरिगिरी बाबाला आम्ही घेऊन आलो. त्यांच्या संग आमचे जेवढे मंत्री तंत्री जेवढे असतात आखाड्याचे सभापती सगळेच घेऊन आलो. आणल्यानंतर पहिलाच तो कार्यक्रम, पहिलाच तो प्रसंग, ते गल्लीने ज्यावेळेस आले आणि ते स्टेजवर सुद्धा नव्हतं बसायला जागा त्यांना. बाजूला कोण इकडे तिकडं ते पाहत राहिले. पण एक लक्षात घ्या, किती मोठा संत असेल तो तुमची श्रीमंती पाहत नाही, तुमच्यातलं काहीच पाहत नाही. पण त्यांनी त्या दिवशी शबरी सारखा भाव तुमच्यातला पाहिला आणि तुमच्यातला भाव पाहून एवढे मोठे संत भारून गेले. तुमच्यातली भक्ती खरं सांगतो, एवढ्या मोठ्या संतांनी किती प्रयत्न केला तरी ते येत नाही, पण तुमच्यासाठी ते धावून आले होते. एवढे महात्मे लोक इथंच जेवले शिवाय म्हणजे प्रसाद घेतला त्याने. म्हणून बाबांनो, हे संत उपकार करतात ना, महापुरुष ज्यावेळेस उपकार करतात ना, हे असं फुलून जातं काही दिवसांनी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते म्हणून कशासाठी येतात हे लक्षात घ्या. म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणासी, बोले जे जे ऋषिकेश सात. म्हणून याच्यासाठीच येतात. याच्यासाठी केला संत लोकांनी हट्टास, पण त्यांचा शेवटचा दिवस गोड होतो. लक्षात राहू द्या. आपला कसं होत हे नाही सांगता येणार. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये एक पिंड बनवणार ना मातीची, एकच पिंड बनवायची, ते तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहे. जेवढ्या महिला आहे, उद्या कोण वार आहे? शुक्रवार. सोमवारी करायचं ना आपला, एक सोमवार पर्यंत एक पण आपण शेवटचा दिवस आहे. म्हणजे यांनी सोमवार पण घेतला आपला. वा रे, मानावं लागेल तुम्हाला. सोमवारच्या दिवशी 17 ना, आपण 17 तारखेपर्यंत 18ला महाराजांचं कीर्तन आहे. बरोबर आहे? बरोबर ना. आणि एक लक्षात राहू द्या, एक दिवस गणपती पूजन होईल, बरोबर, एक दिवस देवीचं पूजन होईल आणि एक दिवस महादेवाचं पूजन आहे. असे 3 दिवस पूजन चालणार आहे. तर एक शिवलिंग जर बनवलं, सर्व पापाचा नाश होतो. 2 शिवलिंग बनवले मातीचे, खाली माती वरही माती, शिवलिंग, त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. 2 बनवले तर तुम्हाला काही घरामध्ये आर्थिक गोष्टीची काही कमतरता पडवणार नाही. आणि 3 जर शिवलिंग बनवले तुम्ही त्या दिवशी, 3 तर बनवाच. किती बनवायचे? 3 शिवलिंग. माती माहिती आहे ना तुम्हाला, माती बेलाच्या झाडाखालची आणा, पिंपळाच्या झाडाखालची आणा, वडाच्या झाडाखालची आणा, किंवा एखाद्या गंगेतली आणा, पण माती स्वच्छ आणा. ती स्वच्छ मातीचे 3 शिवलिंग जर बनवले, कुठलीही तुमची अडचण असेल, कुठलाही तुमचा प्रश्न असेल,
आणि कुठलाही तुमच्या मनामधली मनोकामना असेल तर जर तुम्ही 3 शिवलिंग बनवले तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. ब्रह्ममुरारी सुराचितलिंगम गिरमल भाषित शोभितलिंगम जन्मजदुःख विनाशलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवचितं लिंगं कामदहन करुणाकर रावण दरर विनाशलिंगं तत प्रणमामि शिवलिंगं तत प्रणमामि सदा शिवलिंगं तत प्रणमामि तसं विधान आहे. महिनाभर शिवलिंग बनावं. 1 महिनाभर सकाळी बनवायचं, संध्याकाळी विसर्जन करायचं. नसेल तर सकाळी बनवल्यानंतर शेवटपर्यंत 1 महिनाभर राहू द्यायचं ते शिवलिंग. म्हणजे 1 महिनाभर तुम्ही अनुभव घ्या. कोणीही सांगणार नाही. अतिशय गरजेचं आहे. आपल्याला दररोज नाही शिवालयात जाता आलं तर आपल्या घरीच बनवायचं. 1 शिवलिंग बनवायचं आणि कमीत कमी 1 रुद्राक्ष नाही आपल्याला गळ्यात घालता आला तर आपण त्याचं पूजन करायचं. 1 बेलाचं पान दररोज महादेवाला व्हायचं. तुम्हाला बेलाचं पान तोडायचं जीवर येत असेल ना तर तेच व्हायचं, तेच घरी घेऊन यायचं आणि तेच दुसऱ्या दिवशी व्हायचं तरी तो भोळा प्रसन्न होतो. महिनाभर तेच व्हा, नाही मिळालं तरी इतका भोळा येतो. भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर त्रिभुवनी भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर जयाची जय जय वाससा ज्याच्या मनात जी भावना असेल, ज्याच्या मनाचे चिंतन असेल, ज्याच्या मनाची आपल्याला अपेक्षा असेल, जशी भावना असेल, भगवान शंकराच्या मंदिरात तो त्रिभुवन गुरु आहे, त्रिभुवनाचा स्वामी आहे. अरे जगताचा जगदीश परमेश्वर विश्वनाथ भोलेनाथ आहे. म्हणून कधीच विसरायचं नाही. दररोज भगवान शंकराच्या मंदिरात जायचं म्हणजे जायचं. 1 महिना असा आहे जसं आषाढी कार्तिकी एकादशी भगवान पांडुरंगासाठी जायचं, तसं आज श्रावण महिन्यामध्ये एकही दिवस चुकायचा नाही. पाणी भरायचं, त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि महिनाभर महादेवाला व्हायचे. थोडे काळे तीळ 1 तांब्यामध्ये टाका, महिनाभर महादेवाला वाहून बघा. त्याची अनुभूती तुम्हालाच येईल. म्हणून 1 बेलाच्या पानासाठी तो भुकेला आहे. 1 तांब्या लोटाभर आपण टाकला तर तो प्रसन्न होणारा महादेव आहे. अतिशय उदार. म्हणून तुम्ही चित्तात घ्या, तुम्हाला प्रसन्न होईल. जयाची जय जय वासना, जयाची जय जय वासना तैसी पुरवी त्याची क्षणा, तैसी पुरवी त्याची क्षणा त्रिभुवनी भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर
तुम्ही. काही त्याला अपेक्षा नाहीये. नुसतं जाऊन फक्त एकदा अशा हात वर करा मंदिराचे. नाही बेलाचं पान, नाही पाणी, नाही अक्षदा, नाही पंचामृत, फक्त असे 2 हात वर करायचे. आम्ही म्हणतो तसं म्हण. लय प्रसन्न होतो तो. काय म्हणायचं? महादेव अशी हाका मारा म्हणा सर्वांनी. अगदी जेवण झाले. बरं, इडली परंपरा एवढी गोड आहे. अगोदर पोटोबा एकमेव परंपरा आहे. नाहीतर आमच्याकडे अगोदर विठोबा, मग 9 वाजता पोटोबा. पण इथं कसं आहे, अगोदर तुम्ही पहिल्यांदा पोटात असेल तरच भगवंताचं नाव घेऊ शकतात असे म्हणतात. म्हणून भाग्यवान आहे. नाहीतर मग काय, भगवंताचं नाव घेताना कधीच विसरायचं नाही. काय सांगतो तुम्हाला, ऐका जरा. फक्त 3 वेळेस देवाजवळ जायचं आणि नाही ना पाणी तुमच्याकडे, नाही ना लोटा, नाही ना काही, फक्त असे 2 हात वर करायचे. करून दाखवा. लय सोपा मंत्र आहे. आणि कसं अंतकरणातून हाक मारायची बर का. आमच्या माग महादेव महादेव. किती वेळेस? फक्त 3 वेळेस. तुम्ही हाका मारा. जर पहिल्या हाकेला नाही महादेव उठून बसला, व्यासपीठावरून बोलतो. दुसऱ्या हाकेला सांगतील, लेकरा खांद्यावर बस, काय लागेल तुला, लगेच द्यायला तयार आहे. आणि तिसऱ्या वेळेस तुला कुठं ठेवू, फक्त 3 हाकेमध्ये एवढा प्रश्न. महादेवा नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा. शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा. ऐसा सदानंद राऊळी, ऐसा सदानंद राऊळी, ऐसा सदा ऐसा सदा आनंद आनंद आनंद. सनी 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 रे रे सा 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 सा. Sunny, 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 सगळ्या गोष्टी समजणार. किती वेळेस हाक मारायच्या तर देवाला नक्की उद्यापासून पहा तुम्ही. कसं करायचं? 2 हात असे. कारण जोपर्यंत समर्पण नाही तोपर्यंत देव. ज्या वेळेस द्रौपदीने 2 हात वर केले त्यावेळेस कृष्ण धावून आला. लक्षात राहा. म्हणून वेळोवेळी आम्ही असे हात करत राहतो. लक्षात. आणि नंतर 3 वेळेस टाळी वाजवायची देवापुढे. किती वेळेस टाळी वाजवायची नक्की लक्षात राहू द्या बरं उद्यापासून. पहिल्यांदा 3 वेळेस हाक मारायची, नंतर 3 वेळेस टाळी वाजवायची देवापुढे. मग नंतर महादेवाला पाणी टाकायचं. लय जर देवाला खुश करायचं असेल ना, मग तोंडात थोडस असं करायचं
बकऱ्याचा आवाज कोणाला येतो? कोणाला येतो? तो आवाज काढायचा. ते म्हण हा आवाज कशासाठी मध्ये आला? ज्या वेळेस दक्ष राजाचं शिर काटलं गेलं आणि त्यावेळेस दुसरं जे बसवलं ते कोणाचं बसवलं? बकऱ्याचं बसवलं. आणि बकऱ्याचं बसवल्यानंतर मग त्याला समजलं की आता म्या म्या बंद झालं. कारण तोपर्यंत आता बाबाजी म्हणायचे ना जनार्दन स्वामी, त्या बकऱ्याला कोणी कापलं तो म्हणायचं म्या, आता तू मला कापलं मी तुला कापित. ही कापाकापी बंद झालं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस नुसतं म्या असा शब्द आला, नुसतं तोंडाला बोट लावायचं आणि लगेच करायचं, असा आवाज आला का भगवान शंकर हसायला लागतात. लक्षात किती सोपं आहे. काही ग्रंथ आहे की काही पुराण आहे की काही काही वेद आहे की काही शास्त्र आहे, काही नाही. सहज आहे, सरळ आहे, सोपी भक्ती आहे. फक्त देवाकडे जायचं, हाक मारायची. अरे बाबा, सहज तुम्ही चालल्या रस्त्याने आणि एखाद्याला हाक मारली तर पटकन पाठीमागं बघतो, तो महादेव आहे, तो का पाहणार नाही तुमच्याकडे. आणि म्हणून ज्यावेळेस उपमन्यू, खूप सुंदर कथा आहे. उपमन्यू आपल्या मामाकडे गेला, कारण वडील वारले, घरी गरिबी, कोणीच नाही घरात. आई गेली मामाकडं लेकराला घेऊन. मामाकडं चांगलं होतं, गोड होतं. लेकरांनी सांगितलं उपमन्यूने, आई इथं सगळे दूध पितात, मलाच काही देत नाही. मामी काही माझ्याकडे पाहत नाही. मामी मला दूध देत नाही, मागायला गेली तर थोपडात मारते. दे ना ग आई दूध. आईनं काय केलं, थोडीशी एक वाटी घेतली आणि वाटीत पीठ काढलं आणि दिलं लेकराला प्यायला. आई हे काय दूध आहे का? मला खरं दूध पाहिजे. अरे खरा दूध देणारा या जगात एकच देव आहे, सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा, तो म्हणजे महादेव. जा, तुला मी रस्ता देते, रस्ता दाखवते. आता ते 7-8 वर्षाचं लेकरू कुठं राहतो गाई तो? अरे तो कुठं नाही आहे, जाऊया जंगलात. हो. आणि म्हणून अगदी अंतःकरणातून त्या लेकराला, उपमन्यूला आईनं दिशा दिली. देवा तुला कोटी पावो, देवा तुला कोटी पावो, हे देवा पुण्यवनामध्ये जाऊ, पुण्यवनामध्ये जाऊ, देवा तुला कोटी पावो, देवा तुला कोटी पावो, पुण्यवनामध्ये जाऊ, देवा तुला कोटी पावो, पुण्यवनामध्ये. लक्षात राहू. वनात निघालं लेकरू, कोणाचा आधार नाही, देवाला पाहिलेलं नाही, महादेव कसा आहे ते माहित नाही. पण आईने सांगितलं, जा महादेवाकडं. देवादिदेव महादेव सगळी मनोकामना तुझी पूर्ण करेल, तुला दूध देईल, जा. लेकरू शोधत शोधत नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय करत करत जंगलात आलं. अरण्यामध्ये कोणी कुठंच काही दिसत नाही, अशा ठिकाणी एका नदीच्या तीरावर बसलं. महादेवा, माझ्या आईनं सांगितलं रे, तुझी भेट होईल, काय करायला पाहिजे? त्या लेकरानं त्या नदीमधून थोडीशी वाळू आणली आणि थोडीशी पिंड बनवली. लक्षात राहा, त्याला शिवलिंगी म्हणतात. अजून तुम्हाला माहित नसेल, श्रावण महिन्यामध्ये एक व्रत आहे, त्याला शिवलिंगी नावाचं व्रत म्हणतात. या महिन्यामध्ये केल्या जातं ते. त्या लेकरानं पिंड बनवली
जे दिसल ते फुलं वाहिले, जे दिसल ते पानं वाहिले. भगवान शंकराला हाक मारायचा, महादेव महादेव आपण जसं म्हणायचं तसं पूजा करायचं. लेकरू लहान होतं, 6 महिन्याची आराधना झाली आणि 6 महिन्यानंतर भगवान शंकर इंद्राच्या रूपात आले. नंदीला सुंदर असा हत्ती बनवलं, ऐरावत हत्तीवर बसून इंद्र आला, अशा स्वरूपात देव महादेव रूपात आले. सांगितलं, "अय उपमन्यू, मी इंद्र आहे, बोल काय पाहिजे तुला, माग. इंद्राची गादी द्यायला मी तयार आहे, माझ्या गादीवर बसवायला तयार आहे." आईनं सांगितलं होतं देव येतील, पण जोपर्यंत महादेव येत नाही तोपर्यंत मागायचं नाही. त्याने सांगितलं, "अय इंद्रा, तू महादेव आहेस?" म्हणे, "नाही, मी इंद्र आहे, मला काही नको आहे, मला माझा महादेव पाहिजे आहे, माझा महादेव भोळा आहे, त्याचं दर्शन मला घ्यायचं आहे." इंद्रानं थोडस बाण मारायचा प्रयत्न केला, परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. याने आपलं आसन होतं कुश, त्यातलं एक फेकला, हजारो बाण इंद्राकडे जायला लागले. त्यावेळेस त्याने हात जोडला, सांगितलं, "अजून काय पाहिजे बोल, मला काहीच पाहिजे नाहीये." "अरे तुला सगळी संपत्ती देतो." "अरे तुझी संपत्ती तुला राहू दे, माझी खरी संपत्ती महादेव आहे, तो मला पाहिजे." काय भाव होता. 6 महिन्याचं साधनेचं 8 ते 7 वर्षाचं लेकरू निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म पाहत होत आणि गेलं. भगवंताने आपलं रूप प्रगट केलं आणि सगळ्यांनी जे जे कार केला. नमः पार्वती हर 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 महादेव प्रगट झाले. सांगितलं, "बाळा, तुझं हे जे शिवलिंग आहे त्याला शिवलिंगी म्हणतात. ही पूजानं मी प्रसन्न झालो, तुझ्या साधनेने मी प्रसन्न झालो. बोल काय पाहिजे." तुझ्या पाठीमाग वळून बघ, 7 श्रीसागर म्हणजे दह्याचे सागर, दुधाचे सागर पाठीमाग आहे. घे, तुला किती दूध पाहिजे. देवा, आता दुधाची अपेक्षा नाही, आता तूच मिळाला, प्रत्यक्ष तुझं दर्शन होत आहे. काय पाहिजे? ज्ञान दिलं, भक्ती दिली, वैराग्य दिलं, संपत्ती दिली, संतती दिली, काय नाही ते दिलं. सांगितलं, देवा असं कर, जे भक्त राहील त्यांच्यात परस्परामध्ये आमचं प्रेम टिकून राहिलं पाहिजे, असं वरदान दे. एक एक पाळ दूध मागेला, दूध मागेला, दूध मागेला, दूध मागेला. दुधारी सागर दुधारी सागर दुधारी सागर दिला उपवन दूध में मागेला, उपवन दूध मागेला, उपवन दूध मागेला, दूध मागण्यासाठी गेला. महादेव प्रसन्न करून घेतला. एवढं ज्ञान दिलं. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण उपमन्यूकडे आले, सांगितलं देव कसं प्रसन्न करून घ्यायचा.
त्यांनी सांगितलं शिवलिंगी मी बनवली, मातीची शिवलिंग बनवली. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना आपल्याला अभिषेक करावा लागला. श्रावण महिना आहे, एक महिनाभर भगवान श्रीकृष्णाने शिवलिंग बनवलं. आणि हे जे ज्ञान आहे ते उपमन्यूने भगवान श्रीकृष्णाला दिलं. किती मोठा अधिकार दिला असेल. सोपी गोष्ट नाही, फार चिंतनात जायची गोष्ट गरज नाहीये. खूप सहज आहे, खूप सरळ आहे महादेव. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं उपमन्यू अजून सांग ना काहीतरी महादेवाचं, अजून सांग, खूप गोड वाटतंय. उपमन्यूने जे पुढचं सांगितलं ते फार गोड आहे, त्याचं चिंतन आपण करूच. परंतु एक लक्षात घ्या की जसं एक एक महात्म्य आपल्याला यातून सांगायचं आहे चिंतनामध्ये, त्यातलं एक गोड असं चिंतन तुमच्या पुढे मांडणार आहे. रुद्राक्ष. एक दिवस बेलाचं पान, बेलाच्या झाडाचं महत्व, बिल्व वृक्षाचं महत्व. एक दिवस रुद्राक्षाचं महत्व, 5 दिवस 5 गोष्टीचं महत्व तुम्हाला सांगितलं जाईल. मग तुम्हाला समजेल की काय असतं. सद्गुरु जनार्दन स्वामी ज्या वेळेस अंदरसुलामध्ये आले, पहिल्यांदा जवळ गाव आहे नगरसूल. नगरसुलामधून बाबाजी काही दिवस नगरसूल मध्ये थांबले होते. नगरसूलचे तिथं माळी कंपनी आहे, त्यांनी बाबाजीला अंदरसुलामध्ये आणले. बाबाजी ही जागा खूप छान आहे, उत्तर वाहिनी आहे, कोळगंगा आहे. तुम्हाला ही जी गंगा आहे ना, ही उत्तर वाहिनी पाहिजे ना, इथं आहे, दक्षिण उत्तर वाहिनी आहे. बाबाजीने सांगितलं पांडुरंगाचंही मंदिर आहे, गुरुदेव दत्तात्रयाचं आहे, आणि नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे. कारण जे अगस्त्य ऋषीने स्वतः ज्याची प्रतिष्ठा केली असं मंदिर तिथं आहे. अंतरसूली नागेश्वरी, अंतरसूली नागेश्वरी, प्रथम शिवालये शोभिले सद्गुरु चरणी सद्गुरु चरणी नागेश्वराच्या सानिध्यात बाबाजी. आता हे साक्षात महादेवच होते, बसले त्या गुफेत जाऊन. त्या काळात कशी गुफा असेल सांगता येत नाही, भयानक एकदम. त्याच्यात पाणी होतं, इतक्या पाण्यात बसल्यास आपल्याला थोडा पाऊस जर आला आणि बसायला जागा नसते तर काय अवघड होती आपली अवस्था. काय वल्ल्या चिल्ल्यावरच बसवलं हो. आता इथं खूप छान अवस्था आहे. पहिली काय अवस्था होती बसायला, पाऊस आला तर अवघड होत. आता तसं नाही, आता आलावी तर मस्त अवस्था आहे. बाबाजी अशा पाण्यात बसले, खेकडे होते मोठमोठे आणि मोठमोठे साप होते. बाबाजीने अशी बाजूला करून दिली. तर ते साक्षात भोलेनाथ बाबा आणि बसणार. तर तेवढ्यात बाबाजींचे चुलते आले. कुठे आहे तो? आवाज पहाडी होता. कोणी सांगितली तर, कोणी दाखवली जागा? कुठे मला दाखवा, मी बाहेर ओढून आणतो. बाहेर ओढण्यासाठी त्या गुफेत उतारणार. बाबाजीने नेमकेच डोळे झाकले. नागेश्वरा, हे नागेश्वरा, आता तुझ्या सानिध्यात आलो. मला जायची इच्छा नाही घरी, पण आता हा बाबा येईल, मला घेऊन जाईल. आता तूच रक्षण कर. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय, हे महादेव, हे नागेश्वर, अशी हाक मारली. परत डोळे झाकले. खाली उतरत होते. उतरले 2 पायऱ्या खाली आणि पाहता
तर तोच वरचा नागेश्वर साक्षात भोलेनाथ खाली नागाच्या रूपात दोन्ही बाजूनी दोन फण्या करून बाबाजींच्या रक्षणासाठी ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, खाली तिसरी पायरी उतरली आणि पाहिले दोन बाजूनी दोन नाग, त्यावेळेस तसेच हात जोडले, जे परत गेले 12-13 वर्ष बाबाजीकडे परत फिरून सुद्धा पाहिलं नाही, असे दोन नाग बसलेले होते. जो साक्षात नागनाथ नागेश्वर स्वतः सद्गुरु जनार्दन स्वामींच्या रक्षणासाठी असा दोन फणा करून बसलेले होते. नमः शिवाय नमः शिवाय. म्हणून 13-14 वर्ष त्या गुफेत बसले. बाहेर आल्याचा प्रसंग उद्या सांगेल. थोडं थोडं तोही प्रसंग आपण चिंतनात आणूया. म्हणून ज्या वेळेस आता थोडस रुद्राक्षाचा महिमा आहे, 2 मिनिटात सांगणार आहे, ऐकलं पाहिजे. थोडस चिंतनीय आहे. रुद्राक्ष का परिधान करावं, आज रुद्राक्षाचा महिमा, उद्या बेलाच्या पानाचा आणि बेलाच्या वृक्षाचा महिमा आहे. पहिला एकमुखी आहे, तो भेटत नाही, तो साक्षात भगवान शिव आहे. आधीच आहे कोणाकडे एकमुखी रुद्राक्ष असलं तर लाकडाचा असेल, पण ओरिजिनल फक्त जनुबाबाकडे होता. आनंदमयने इंदिरा गांधीला दिला होता 2, आणि एक पशुपतीनाथला त्याचं दर्शन होतं एकमुखी रुद्राक्षाचं. 2 मुखी रुद्राक्षापासून सांगू, कारण एकमुखी फक्त आता स्मरणात आणायचं आहे, तो काही शक्य नाही. जनुबाबाकडे होता, आपल्या बाबाजींकडे होता, गळ्यात पण होते. आणि म्हणून रुद्राक्षाचा महिमा फक्त 2 मिनिटात ऐकू, जास्त वेळ नाही, मला 10:30 इथून निघायचं आहे. 10 ते 5 मिनिटं आपल्याकडे आहे शिल्लक. 2 मुखी रुद्राक्ष हा इतका छान आहे, त्याचं महिमा पण खूप वर्णन केलेलं आहे, की त्याचं प्रायचित्त कोणाला जर अनेक प्रकारचं हे असेल तर प्रायचित्त त्याला म्हणतात. त्याच्यासाठी 2 मुखी रुद्राक्ष खूप चांगला. 3 मुखी रुद्राक्ष आहे, तो विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी आहे. मुलांना जर 3 मुखी रुद्राक्ष घातला तर तो मुलगा विद्वान बनतो, तो मुलगा ज्ञानी बनतो. आणि जे मुलं त्याला गलत मार्गाला नेतात, वाईट मार्गाला नेतात, वाईट व्यसनाकडे नेतात, ते मुलं जर शिक्षण करत असताना त्या मुलाला वाईट मार्गाकडे नेऊ शकत नाही. म्हणून मुलांच्या गळ्यामध्ये 3 मुखी रुद्राक्ष असावा. मिळतो, तो भरपूर मिळतात. किंवा विशेष म्हणजे 4 मुखी जो रुद्राक्ष आहे, जर आपल्याकडनं अचानक मोठे हे आहे, 3 मुखी तर सरस्वतीचं रूपच आहे, पण एखाद्याकडनं हत्या झाली असेल, अनेक प्रकारचं पाप झालं असेल, तर त्याच्यासाठी अनेक प्रकारची निंदा घडली असेल, तर त्यांनी 4 मुखी रुद्राक्ष घालावं. 5 मुखी रुद्राक्ष खूप महत्वाचं आहे. आधी महत्वाच्या कामाला जर निघालो तुम्ही तर 4 मुखी रुद्राक्ष जवळ असला तर ते काम होऊ शकतं. 5 मुखी हा साक्षात महादेवाचा रुद्र अवतार आहे, महांकालेश्वर साक्षात आहे. आणि एखाद्याला मरण येत नसेल, शेवटचा कधी भाग्यवान असला तर 6 महिन्यात मरतो, पण अभाग्य असेल तर 2-2, 3-3 वर्ष कपड्यावर पडून राहतो. लक्षात राहतो. म्हणजे त्यांनी काय किती मुखी रुद्राक्ष घालावं? 5 मुखी रुद्राक्ष. त्याच्या गळ्यात घातला त्याला मरण येतं, पटकन मोक्षाला जातो तो. म्हणून या ठिकाणी 5 मुखी रुद्राक्षाचं महत्व दिलेलं आहे. एखाद्याने मांसाहार केला असेल, मद्यपान केला असेल, वाईट मार्ग त्याच्याकडनं घडला असेल, तर तो दोष जाण्याचं 5 मुखी रुद्राक्षामध्ये सामर्थ्य आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे. किती 6 मुखी जो आहे तो कार्तिक स्वामीचं स्वरूप आहे साक्षात. ते दक्षिण म्हणजे उजव्या आपल्याला याच्यात टाकावा लागतो, आपल्या दंडामध्ये घालावा लागतो. आणि तो माणसाची जी नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक काही गोष्टी आपल्याकडून हे नाही करू, ते नका करू, काही वाईट शब्द मनात येतात, ते विचार येऊ देत नाही.
मन स्थिर ठेवतो हा सहामुखी. आणि विशेष म्हणजे वाईट विचाराला जाऊ देत नाही, त्याचं मस्तिष्क हे ठिकाण्यावर असतं, काही विचार त्याच्या डोक्यात येत नाही, म्हणून सहामुखी रुद्राक्ष आहे. त्यानंतर आठमुखी सहामुखी सातमुखी रुद्राक्ष आहे. कितीही दरिद्री असेल तर माणूस त्याच्या घरामध्ये धन दौलत येतं, लक्ष्मीची प्राप्ती होते, म्हणून सातमुखी रुद्राक्ष अवश्य घालावा. चरित्रवान बनतो तो मनुष्य, पूर्ण त्याला आनंद प्राप्त होतो, म्हणून सातमुखी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या घरात कधीही कमी पडत नाही, दारिद्र्याचा नाश होतो, म्हणून सातमुखी रुद्राक्ष आहे. नंतर आपल्याला काल संपूर्ण आपल्याला काही काही याच्यामध्ये हे येतं बघा, काल सर्पदोष, अनेक प्रकारचं मधीच अचानक त्याचं मध्ये रस्त्याने चालताना मृत्यू असं लिहिलेलं असेल, किंवा एखाद्याला 24 तास गाडी चालवायची असेल, एखाद्याला आयुष्य कमी असेल, एखाद्याला अकाल मृत्यू असेल, रस्त्यातच मृत्यू असेल, त्यांनी 8 मुखी रुद्राक्ष घालावा. किती मुखी रुद्राक्ष घालावा? हे सगळं रुद्राक्षाचं महिमा आता 9, 10, 11, 12, 13, 14 मुखी पर्यंत आहे. त्याचं वेळ झाल्यामुळं बाकीचे रुद्राक्षाचं महत्व नंतर. पण 7 मुखी किंवा 8 मुखी हा रुद्राक्ष आपल्या काळात, किंवा 5 मुखी, बाबाजी देताना 5 मुखी रुद्राक्ष देत होते. 5 मुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यात असलं तर खूपच चांगलं आहे. नाही तुम्हाला घालायचं तर कमीत कमी देवघरात त्याची पूजा करा. 7 मुखी रुद्राक्षाची घरात काहीच कमी पडणार नाही. आता ते झालं. विशेष म्हणजे ज्यावेळेस हा सुदामा निघाला, एवढाच प्रसंग घ्यायचा आणि आपल्याला थांबायचं आहे. अगदी आनंदानं सुदामा निघालेला आहे. आणि ज्यावेळेस निघाला, नगरी जवळ आलेली आहे. खूप दूर नगरी होती, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, किसे आवे कन्हैया, किसे आवे मेरी धारी, तेरी गोकुल नगरी, बड़ी गोकुल नगरी, दूर नगरी, बड़ी दूर. हळू हळू जात आले द्वारकाधीश समोर. तुम्हाला बाकी सगळा प्रसंग माहिती, पण ज्यावेळेस अडवलं त्यावेळेस भगवंताला कळालं, भगवंत पळत आले आणि सुदामाला आतमध्ये नेलं. सुन देखे जोड़े चले आगे मोहन, सुन देखे जोड़े चले आगे मोहन, लगाया गले सुदामा को, लगाया सुदामा मोहन, मारुति को बड़ा चौचा, मारुति को बड़ा चौचा, अजीब ये मेहमान के साथ अजीब गया है. अरे द्वारपालो कन्हैया चले लो, अरे द्वारपालो कन्हैया चले लो, गरीब एका सांगितलं की पहिल्यांदा आपण टाळी का वाजली तिकडे जायचं, आपल्याला 2 मिनिटात जायचं. भगवान श्रीकृष्ण अशी बसले, चरण 2 अशी पुढे आहे. अगोदर असं सांगितलं की पाणी नाही टाकलं, डोळ्यातले थेंब भगवंताच्या त्या सुदामाच्या चरणावर पडले. एवढा आनंद झाला. सुदामाने सांगितलं, आता तर रडू राहिला देवा, तुला माझी काळजी नाही वाटली त्यावेळेस, घरी लेकरं उपाशी, तुला माहित नाही, हे तुला कळत नाही, आता फार रडू राहिला, आता फार माझे पाय धुवू राहिला, असं बोलायला गेले. अरे सुदामा, तू बरोबर आहे, तू बोलतोस ते खरं आहे, पण तू कधी भजन करताना टाळी वाजवली का रे? अरे माझ्या पोटाची पोळी भाजतानाच वेळ गेला तर टाळी कुठं वाजवली? लय गोड सुदामा, फार गोड बोलता येईल. म्हणजे मग तू कधी काही भजन केलं का? देवा भजन केलं, पण भजनाचीच एवढी आमच्या पंचायत होती की भजन कुठं करू तुझे देवा, विसरून गेलो मी तुला. म्हणे मग आता भजन कर. ज्यावेळेस चरण धुतले आणि मग भगवान श्रीकृष्णाला
भगवान श्रीकृष्णाने असं वरती बसवलं, आपण जसं बसलो ना आणि भजन सुरू केलं, कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव विद्वान स्वामी साक्षात् हमारे विद्वान स्वामी साक्षात् हमारे हे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण तिथं भजन केलं आणि ही टाळी वाजवली. जशी जशी टाळी वाजत होती, घरी काय होत होत, तेवढी सोन्याची लंका जशी आहे ना तशी इकडं काय बनवली, सुदामापुरी बनवली. अरे झोपडी होती, झोपडीच्या घरात काय झालं, काय काय झालं त्याचं वर्णन दुःख दुःख तारे मुष्टी त्याच्या भेटीसाठी पुंडलिका वरदे स्वामी म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामींनी प्रथम जसं आदिनाथ भगवान शंकरानं आदिनाथ असून सुद्धा वारी केली पंढरीची, भगवान शिवानं सुद्धा काय केली, पंढरीची वारी केली. पार्वतीलाही घेऊन गेले आणि गणपतीला घेऊन गेले. आता गणपती बाप्पाला काही चालता येत नव्हतं बरोबर, वारीत म्हणल्यावर झेंडा घेऊन चालायचं सोपं नाही. गणपती बाप्पाने सांगितलं मला नाही जमणार, बोले बाबा हे पहा ना, टाळकरी वाळकरी पहा ना, माझं तर बोज जबरदस्त आहे, बस म्हणे. मग इथं पंढरीची वारी भगवान शंकराने सुद्धा केली, आदिनाथांनी सुद्धा, जैननी आदिनाथ गुरु परंपरा जी आली, बरं लक्षात राहू द्या बरं का बारकाईनं, ती आली आमच्या गैनीनाथापर्यंत आणि गैनीनाथानं निवृत्तीनाथाच्या हातात दिली ही वारी.
परंतु निवृत्तीनाथानं पाहिलं, अरे आपण एकाने एकाला कव्हर चालवायचं, हे आपण माऊलीकडे देऊ, ज्ञानेश्वर माऊलीकडे देऊ. आणि ज्ञानेश्वर माऊलीला वाटलं आपण एकाने नाही, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीना तीन लोका, जाईन जगमाये दया पंढरपुरा, जाईन दया पंढरपुरा. बिगडीन पाहिना आपुलिया, जाईन दया पंढरपुरा, जाईन जगमाये दया पंढरपुरा. माऊलीनं हा संप्रदाय काय, वारकरी संप्रदाय, इथपर्यंत आलो आपण. आणि सद्गुरु जनार्दन स्वामींनी सुद्धा पंढरपूरची वारी केली. होईन भिकारी, 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 होईन भिकारी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. वा. म्हणून बाबाजींनी सुद्धा वारी केली. म्हणून आम्हाला पहिल्यांदा जो अनुग्रह द्यायचा तो तुळशीचा देत होते, तुळशीच्या माळीचा देत होते, नंतर रुद्राक्षाचा देत होते. म्हणजे हरी आणि हारामध्ये बाबाजीने भेद केला नाही. आणि हरी आणि हारामध्ये भेद नाहीये हे लक्षात राहू द्या. कारण वैष्णव मध्ये जनार्दनी वैष्णवा, एका जनार्दनी वैष्णवा, नारायणी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव, एका जनार्दनी वैष्णवा, एका जनार्दनी वैष्णवा, एका जनार्दनी वैष्णवा. म्हणून महावैष्णव, वैष्णव मध्ये वैष्णव भगवान शिव आहे. म्हणून आपल्याला हरी आणि हर हे समजून घ्या. ही भक्ती आहे. रात्रंदिवस राम कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा. किती बघ काय म्हणती जेवाचा मोक्ष, म्हणती जेवाचा मोक्ष, राम कृष्ण हरी मंत्राची बाबा, राम कृष्ण हरी मंत्राची बाबा, म्हणती जेवाचा मोक्ष, म्हणती जेवाचा
भगवान शिव जपतात आणि शिव शिव राम जपतात. भजन करी देव थांबा आता. 10:30 वाजलेले आहे. 6 मिनिटं जास्त झालेले आहे. आपलं एक आनंद, परमानंद, परम आनंद घेण्यासाठी आपण 5 दिवस दिलेले आहे. परम परमेश्वराचं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियामध्ये पंच कर्म इंद्रिय येतात आणि पंच कर्म इंद्रियामध्ये पंच विषय येतात. आता याच्यात खोल नाही जाणार आपण. आणि पंच विषयामध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे. त्यावेळेस मग काय होतं माहितीये का? सांगू? धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव शिव या ठिकाणी आरती होईल. ज्यांची पंगत आहे, ज्यांनी अन्नदान दिलं, त्यांनी आरती ओवाळण्यासाठी समोर यायचं आहे. सर्वांनी उद्यापासून प्रत्येकाने आरतीचं ताट घेऊन या. बिगर आरतीचं कोणी येऊ नका. चला महाआरतीसाठी सुख करता दुःख करता भावाची निर्वी पूर्वी प्रेम कृपाची सर्वांनी सारा थोडी थोडी रात्री कैके जळके माळ कळणा शोभे माळ हे हे देव जय मंगल देव श्रीराज मुरे मुरे दर्शन मात्रे माळ श्री मात्रे माळ कामना मूर्ती देव गौरी महाराज दानाची मुठी पुकेशरा राजा मूर्ती दर्शन काम मूर्ती लंबोदर विंबर फण भरवर श्रामाता वैवाई सैना संकटे बाबा वेरवाणी सुरवर वरना देव राजा दर्शन काम मूर्ती जय 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 हो शिव पुरा शिव शिव जी आरती शिव शिव चरणों में अपना शिव पुरा शिव शिव जी आरती शिव चरणों में
शिवजी आरती कीजिए शिव चरणों में ध्यान दीजिए हरि बोल झाझी अनूप कल्याण रुए सब सबके मोहाए मन मन मंदिर में बस जाए मन मन मंदिर में बस जावे मन मन मंदिर में बस जावे जान लगा गो जागा शिव जान लगा गो तन मन मन हर हर ओ चरणों में ध्यान दीजिए शिव पुराण जी आरती कीजिए शिव चरणों में ध्यान दीजिए जय भोले तो बेचारा को सारा पावन बनता है शिव की महिमा बताए शिव की महिमा बतलावे शिव की महिमा बतलावे मन कामना सब शिव चरणों में ध्यान दीजिए शिव पुराण जी आरती कीजिए शिव चरणों में ध्यान दीजिए कर गए संगा का सब दुख मिटाने वाला भव भारा काटे भव भार लगाने वाला भव भार लगाने वाला जीवन सब दीजिए शिव चरणों में ध्यान दीजिए शिव पुराण जी आरती कीजिए शिव चरणों में ध्यान दीजिए जय भोले सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम मेरुरिया आरती शासन जी देवी प्रसवली पुत्र देवी जनार्दन नाम देवी आज संसारा अंतर करारा रंग के देखो प्रेम मेरुरिया आरती स्वामी जनार्दन मूर्ति में मेरोया संचार दैतव नाम हरि स्वयं यारी नाम शिवाजी भगवन उबे उजड़ी कोई पलुड़ी परी चिट्ठा भय प्रेम मेरुरिया हरे गुरु स्वामी जनार्दन मूर्ति करोरिया काड़ू वस्त्र भोजा विद्यालय शंकर शिव भोला ज्ञानानंद सुरते उपदेश नाम शिव गोचि बन लीला वृत्ति प्रेम मेरुरिया हरे गुरु स्वामी जनार्दन मूर्ति करोरिया बांधे शिवाने भोजे के विडियो प्रतिका भूपा नगर स्वामी जनार्दन बोलते नारायण करी प्रभु प्रेम मेरुरिया हरे स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम मेरुरिया हरे शिवाजी कर्पूरा माझे राहू दे माझे राहू दे कर्पूरा भगवाहू दे शब्द बाबा को भाई देवा देव मूर्ति भाव के लिए
ठाकुर आया रे हरी आता ठाकुर आले चढी चढी दिवा वाटे बनाना मूर्ती श्री राम भव 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 जानकी नाम राम राम भजे